स्त्रियांमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक, सेन्सिटिव्ह, स्ट्रेस गिव्हिंग आणि क्रुशल टॉपिक म्हणजे घर, मुलं आणि काम हे सगळं एकत्र कसं सांभाळायचं. मी प्रथाचा बिझनेस आणि माझे इतर 3-4 बिझनेसेस, घरी 2 मुली, एक बुबू हे सगळं कसं सांभाळते याबद्दल काही शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. प्रथा या माझ्या साड्यांच्या बिझनेस बरोबरच मी याआधी ब्रायडल हेअर अँड मेकअप करत होते. 20 वर्ष मी ब्रायडल मेकअपचं काम केलं आणि दिवसातून 14, 15, 17, 18 अशा ब्राईड्स मला असायच्या. त्याचबरोबर मी येलो लिली किड्स नावाचं एक डे केअर आणि प्रीस्कूल सेंटर आहे, त्याची पण को फाउंडर आहे. त्याच्यानंतर पॅपिलॉन हेअर वर्ल्ड म्हणून हेअर एक्सटेन्शन्स, हेअर रिप्लेसमेंट सोल्युशन्सचा आमचा फॅमिली बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये मी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते. तर हे 3-4 बिझनेसेस करत असताना घरी मला 5 वर्षाच्या आतल्या 2 मुली, एक बुबू असं आमचं घर कुटुंब आहे. मी आणि माझा हस्बंड हे कुटुंब सांभाळतो. आता ही सगळी तारेवरची कसरत करत असताना रोजची लढाई तर होतेच, पण मला असं वाटतं मला माझ्या मॉमीज गिल्टमधनं एक बॅलन्सिंग फॅक्टर जो आहे, जो मला त्या मॉमीज गिल्टपासून थोडासा लांब नेतो रोज काम करताना, तो म्हणजे माझ्या कामावरचं प्रचंड अतोनात प्रेम. मी कामात जेव्हा असते, जेव्हा मी प्रथाचं काम करत असते किंवा इतर कुठल्याही बिझनेसेसचं काम करत असते, तेव्हा मी ते अतिशय मन लावून एन्जॉय करत काम करते आणि त्यामुळे मला कंपार्टमेंटलाइज करणं सोपं जातं. कंपार्टमेंटलाइज म्हणजे काय, तर जेव्हा केव्हा मी जे काम करत असेन त्याच्यात मी 100% मेंटली इन्वॉल्ड असते. आणि जेव्हा मी घरी जाते, जेव्हा मुलींना सांभाळते, मुलींबरोबर खेळते, गप्पा मारते, बोलते, तेव्हा मी 100% त्यांच्यामध्ये इन्वॉल्ड असते. तेव्हा मला बिझनेसचे विचार जास्ती येत नाहीत. सो हे कंपार्टमेंटलायझिंग जे आहे हे जमलं तर ती तारेवरची कसरत थोडीशी सोपी जाऊ शकते. पण मैत्रिणींनो, अर्थात मॉमीज गिल्ट ह्याच्यापासून तर वाचणार नाही आहोत आपण कोणी. कारण अर्थातच जेव्हा आपण काम करतो, दिवसातले 7 तास 10 तास आपण कामामध्ये घालवतो, तेव्हा ते 7 ते 10 तास आपण मुलांबरोबरचे मिस आऊट करत असतो. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी माझ्या प्रायोरिटीज ठरवलेल्या आहेत. स्वयंपाक करणे, आवराआवरी करणे, ह्या गोष्टी थोड्याशा मी प्रायोरिटीवर मागे टाकल्यात. मला मुलं झाल्यानंतर मुलींना टाईम देणे, क्वालिटी टाईम देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, आपला फोन बाजूला ठेवून त्यांच्याशी दिवसभरातल्या मज्जा त्यांच्या ऐकून घेणे, त्यांच्याबरोबर ॲक्च्युअल फिजिकली गेम्स खेळणे आणि त्यांना खायला भरवणं, खाणं करणं, त्यांना झोपवणं, ह्या गोष्टींवरती जर का त्या वेळेला मी व्यवस्थित फोकस करू शकले तर मला ते थोडंसं कुठेतरी बॅलन्सिंग आऊट करायला जमतं. असंच प्रायोरिटायझिंगमध्ये मी आणि माझे हस्बंड आम्ही गप्पा मारणं, एकमेकांना टाईम देणं प्रिफर करतो रादर दॅन जेव्हा तो जो काही घरचा वेळ असतो त्याच्यात घरची कामं करणं, आवराआवरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा मुलं झोपतात, सगळा दिवस संपतो, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करते. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मैत्रिणींनो, आपण खूप जणी ते करण्यासाठी काहीतरी एक प्रेशर घेतो, आपल्याला कॉम्प्लेक्स वाटतो किंवा आपण एक कुठेतरी मनात झिजक असते ही गोष्ट नको करायला, ते म्हणजे डोमेस्टिक हेल्प घेणं. त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. डोमेस्टिक हेल्पमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. घरी घरकामासाठी आपल्याकडे बाई, मावशी एखादी असणं, स्वयंपाकासाठी असणं, ड्रायव्हर आपल्याकडे एखादा असणं किंवा अलॉंग विथ दॅट आपल्या मुलांना डे केअरमध्ये सोडणं, ही पण एक प्रकारची हेल्पच आपण घेतो आहे. सो ह्याच्यामध्ये काही गिल्ट वाटायची किंवा चुकीचं वाटायची गरज नाही आहे. आपण आपलं काम सोपं करायला, आपण आपला वेळ हा क्वालिटी वाईज युटिलाइज करण्यासाठी ह्या सगळ्या मदती घेण्याची गरज असते. तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही एखाद्या गोष्टीत जर मदत घेतलीत तर एखादी गोष्ट तुम्हाला फुल फोकसनी करता येते. फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला घरी स्वयंपाक तुमच्या चवीची भाजी करायची, तर तुम्ही फक्त चिराचिरी करायला आणि आवराआवरी करायला कोणाला तरी एकाला नेमा आणि फक्त ॲक्च्युअल स्वयंपाकातले 5 ते 10 मिनटं घालवा, त्यांनी तुमचा बराच वेळ वाचेल. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी जिथे तुम्ही डेलिगेट करू शकता काम डोमेस्टिकली, तिथे नक्की करा. त्यांनी तुमचा मुलांसाठीचा क्वालिटी टाईम नक्की वाचेल. हे मी तरी करते, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. एक गोष्ट मी कायम करते ती म्हणजे माझ्या मुलींबरोबर, आता अर्थात माझी मोठी मुलगी
जस्ट अबाउट 4.5-5 वर्षाची आहे, लहान मुलगी तर बरीच लहान आहे. पण मी ट्राय करते की मी त्यांना माझ्या कामाबद्दलच्या गमती जमती गप्पा ह्या स्वरूपात त्यांना माझ्या कामाबद्दलची पण इन्फॉर्मेशन देत असते. कधी कधी त्यांना माझ्या कामाच्या ठिकाणी पण घेऊन जाते, त्यांना दाखवते. जाता येता रस्त्याने जर माझं ऑफिस दिसलं तर मी त्यांना ते दाखवते. म्हणजे त्यांना कुठेतरी कायम हे रजिस्टर होत राहतं की आपली आई आपल्याबरोबर नसते तेव्हा काम करत असते, ती इथे काम करते, ती ह्या प्रकारचं काम करते. माझ्या बाबतीत मी जर व्हिडिओज करत असेल तर मी ते व्हिडिओज आधनंमधनं दाखवते की हे पहा मी आज हे केलं, मी आज हा ड्रेस घातला होता. सो या पद्धतीने कुठेतरी मुलांना तुमच्या कामाबद्दल एक इनव्हॉलंटरीली इम्बाईब होत जातं की आई काम करते, आई ऑफिसला जाते, तिचं हे काम आहे आणि त्यांना त्याच्याबद्दलची एक व्हॅल्यू ऑटोमॅटिकली निर्माण होते असं मला वाटतं. हे मी अनेक स्त्रियांना ज्यांना मी फॉलो करते, आयडलाइज करते, त्यांना करताना बघितलेलं आहे आणि त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्या कामाबद्दलची व्हॅल्यू, आदर मी जो बघितला आहे तो मला अतिशय हेवा वाटण्यासारखा आहे. त्यामुळे हे मी शेअर केले, मी इम्प्लिमेंट करते ते पॉईंट्स. तुम्ही काय पद्धतीने तुमचं वर्क लाईफ, फॅमिली लाईफ, किड्स लाईफ कसं बॅलन्स करता तेही कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. तुमच्या काही टिप्स असतील तर इतर मैत्रिणींबरोबर कमेंट्समध्ये शेअर करा. आणि असे तुम्हाला अजून कुठले सब्जेक्ट्स, टॉपिक्स मी कव्हर करावेत असं हवं असेल तर तेही मेन्शन करा. प्रथा बाय कविता कोपरकर या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, साड्यांबद्दलचे व्हिडिओज नक्की बघा. धन्यवाद.